महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचा मी निषेध करतो आणि या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे ही आपल्या सगळ्याच्या वतीने परत एकदा मागणी करतो. आणि ह्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही फक्त स्वप्नामध्ये तुम्हाला स्वप्न पडलं पाहिजे की उपवर्गीकरण रद्द केला. या जरा त्याच मंत्रालयामध्ये घुसून तुम्हाला नाही त्या मंत्रालयाच्या बाहेर आम्ही या सर्वांनी मिळून अगर ठेवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद नाही. माता समाजाचा मोर्चा होतो, अभिनंदन, तुम्ही सरकारकडे मागणी मागा, पण आंबेडकर कुटुंबियाकडे बोट दाखवाल याद राखा. घराघराने घुसून आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सोडलं नाही. पार्टी आहे या देशाचे खरे युवराज हे आहेत, डुप्लिकेट युवराज तिकडे आहेत आणि हे युवराज ज्यावेळी रस्त्यावरती उतरतात तर आम्ही त्यांच्या पाठीमागे डिसिप्लिन सांभाळतो, शिस्त पाळतो. परंतु अगर तुम्ही या आझाद मैदानामध्ये मुंबईमध्ये येऊन अगर चुकीचं वक्तव्य करत असाल, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र नाही असा म्हणत असाल, तो जो जालन्यामध्ये राहतोय आता तो घरामध्ये नाहीये, पळून गेलेला आहे आणि सोशल मीडियावरती कोणीही आम्ही अपशब्द वापरत नाही सर. परंतु आजही अपशब्द वापरले जातात, उद्याही वापरतील, आम्ही शांत राहू. तो छोटा भाऊ आहे, चेतावणी फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना आहे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये अगर फिरायचं असेल, सरकार चालवायचं असेल तर याद रखा, उपवर्गीकरण करू नका. आणि करत असाल तर हे पूर्ण निळं वादळ, या निळ्या वादळामध्ये तुम्हाला कुठे उडवून राहू तुम्हाला लक्षामध्ये पण राहणार नाही ही चेतावणी आहे. आणि आनंददादा आंबेडकर साहेब आहेत, भीमराव आंबेडकर साहेब आहेत आणि गोलक साहेब आहेत, गोडोले साहेब आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये, माने सरांच्या नेतृत्वामध्ये हा आज या ठिकाणी मोर्चा होत आहे. आनंद आहे, आपण सर्व एक आहोत आणि असाच आंबेडकर कुटुंबासोबत आपण सर्व एक राहूया. जय भीम, जय भारत. यानंतर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.